नमस्कार. आज मी मस्त मसाला भेंडी करायच्या मोहात पडलेली आहे. तर अशी 3/4 कट आपण करून घेतला आहे. मी माझ्या मावशींकडनं करून घेतला आहे, ती मदत घेतली आहे आणि अगदी कमी तेलामध्ये मी हे परतून घेणार आहे. अर्थातच माझं हे मसाला भेंडी, भरली भेंडी किंवा काय आपण म्हटलं त्याला धाब्या स्टाईलची भेंडी, ही माझी फुल हेल्दी ऑप्शन असणार आहे. सो मी अगदी कमी तेल आणि बऱ्याच पौष्टिक गोष्टी करणार आहे. तुम्ही पाहताय मीठ, तिखट मी थोडंसं वरून घातलं आहे आणि मस्त आता मी परतत राहणार आहे. साधारण मला वाटतं 10 ते 15 मिनटं तरी मी हे परतत राहणार आहे. याचं कारण असं की आपण तेल त्या मानानं म्हणजे रादर खरंच खूप कमी घातलं आहे, त्यामुळे आपल्याला परतायला मात्र जास्त लागणार आहे. कारण की ती अशी चांगली मऊ व्हायला पाहिजे आणि तशीच ती थोडीशी कुरकुरीत पण व्हायला पाहिजे, शिजली पाहिजे. कारण आपण फायनली जो मसाला तयार करणार आहोत त्याच्यात ते फक्त घालायचं आहे. आता ही तयार झालेली अशी कुरकुरीत आणि छान अशी भेंडी. ओके, आता एकीकडे ते परततंय तोपर्यंत तुम्ही पाहताय आलं लसूण पेस्ट, त्यातच मी कढीपत्ता घातलेला आहे, 1-2 काहीतरी मिरच्या घातलेल्या आहेत. एकीकडे माझी टोमॅटो, कांदा अशी पण तयारी चालू आहे. कारण आपल्याला मसाला जो करायचा आहे तो आपल्याला अर्थातच या मिक्सीमधून छान आपण करून घेणार आहोत. फटाफट करून घेऊयात. तुम्ही पाहताय अगदी खरं सांगू का, टोमॅटोची प्युरी करतात या रेसिपीमध्ये, पण मी थोडा कंटाळा केला आहे. मी एकातच कांद्यातच हे सगळं घालून मोकळं करून टाकते. इकडे मगाच्या आपल्या ह्याच्यात म्हणजे मसाल्यामध्ये आलं लसूण मसाला, मिरची घातली होती, त्याच्यातनं मी थोडेसे पनीर घातलेले तुम्ही पाहिले असेल. चला आता आपण इथे मस्त मसाला तयार करून घेऊयात. फोडणी तुम्ही पाहताय तेल कमी आहे, लोखंडाची कढई आहे. आपले नेहमीचे मोहरी, हळद, तिखट थोडंसं घालून आपण हिंग आणि अर्थातच अशी पहिली फोडणीची सुरुवात, खमंग फोडणी दिलेली आहे. त्याच्यात मगाशी चिरलेला कांदा, टोमॅटो आपण मस्त घालून घेतो आहे. पुन्हा एकदा हा सुद्धा खूप छान परतायचा आहे. हळूहळू त्याला कमी तेल असलं तरीसुद्धा तेल सुटतं. तर आता लवकरच मी ह्याच्यात वेगळे मसाले घालणार आहे वरून. पण खरं सांगते आत्ताच इतका मस्त वास येतो आहे ना, असा टेम्प्टिंग वास आहे. हे पण चांगल्यापैकी परतायचं आहे बरं का आपल्याला. साधारण मी म्हणेन 10 ते 12 मिनटं. पुन्हा हे बघा, तेल आता जरी इतकंसं घातलं असलं तरी ते छान तेल सुटायला लागलेलं आहे. तर ह्याच्यात मगाशी आलं लसूण पेस्ट, पनीर, मिरची वगैरे सगळीची आपण मस्त पेस्ट केली होती. ह्याच्यात पनीर तुम्हाला दिसतं आहे, त्याच्यामध्ये ते थिक झालेलं आहे, पांढरं झालेलं आहे. थोडंसं मी मीठ घालून घेते आहे. ॲज आय सेड अर्लियर की हा सगळा हेल्दी ऑप्शन आहे. मसाला भेंडी, धाबा स्टाईल भेंडी जरी असली तरीसुद्धा. सो तुम्ही बघताय मस्त आता परतत आहे. थोडं घट्ट वाटतं आहे हे सगळं जे काय मिश्रण आहे. इकडे ना माझ्याकडे दही नव्हतं, बरेचदा याच्यात दही घालतात बरं का. तर मी ताक घेतलं आहे चक्क आणि ते आता गरम करायला ठेवलं आहे. एकीकडे मी आता बेसिनचं गरम पाणी पण घेणार आहे, सिंकचं अर्थातच. ते इतकं उकळलेलं असतं की स्वच्छ असतं. तर हे मी पाणी गरम घेतलेलं आहे इकडे आणि आता मी हे दोन्ही कॉम्बिनेशन त्या ताकात ना तुम्हाला थोडंसं हिरवी मिरची घातली होती, थोडी कोथिंबीर घातलं होतं. हे सगळं गरम पाणी, ताक असं मिक्स केलं आहे. आता तुम्हाला इथं वाटेल मी कोणता तरी भरमसाठ मसाला घातला आहे, तर ती होती जवसाची चटणी. आता मी हा परवाच दाखवलेला एक भरवा मसाला, ज्याच्यात डाळवं जास्त आहेत, त्याच्यात दाणेसुद्धा मी त्या मानाने कमी वापरलेले आहेत, ते आपण सगळं पाहिलेलं आहे. तो मी आता घालते आहे कारण की पाणी थोडं आपल्याला जे काही पाणीदार जास्त रसरशीत झालं होतं, थोडा आपल्याला मसाला घट्ट करायचा आहे. कारण त्याच्यात आपल्याला फायनली भेंडी पण टाकायची आहे. असं पूर्ण घट्ट पण नाही, पूर्ण सैल पण नाही. बघू शकतो आपण मस्त. आता खरंच म्हणजे इतका सुंदर वास येतो आहे की क्या बात है. आता बघू शकता मी आता मात्र पावभाजी मसाला टाकलेला आहे. त्याच्यात कारण मला असं वाटलं की गरम मसाला पण टाकू शकते मी. चला पण पावभाजी मसाला घालायला काय हरकत आहे. हा पण आता मी घातलेला आहे. आता थोडीशी मी टेस्ट पण बघणार आहे. मला वाटतं मीठ घालायला पाहिजे असणार आहे. तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकताय. पूर्ण जी रसरशीत होती ती थोडी अशी थिक झालेली आहे. जवसाच्या चटणीमुळं चांगल्यापैकी थिकनेस येतो बरं का. थोडंसं मला गिळगिळीत वाटतं आहे, पण ठीक आहे, पौष्टिक आहे, चव छान येणार आहे. सो तेवढंसं बेअर करायला हरकत नाही आहे.
आणि अर्थात जवसाची चटणी ही ऑप्शनल आहे. आता आपण मगाशी परतून घेतलेली आणि थोडी तुम्ही बघू शकता बघा छान अशी परतलेली ही भेंडीचे तुकडे मी या मिक्समध्ये टाकत आहे मसाल्यामध्ये. मी त्या मानाने तिखट कमी घातलेलं आहे. माझ्या मुलीला म्हणजे खूपच तिखट होईल, नाहीतर ना तुम्ही थोडीशी लाल रंग असलेला आपण जे तिखट घेतो ते टाकू शकता, म्हणजे कलर थोडा आणखीन स्पायसी येऊ शकतो. तर हे ऑलमोस्ट तयार झालं आहे. मी पुन्हा एकदा थोडीशी चव बघणार आहे, कारण चव बघणं माझ्या मते भयंकर भयंकर गरजेचं आहे. मी बघितली आहे आणि मस्त ह्या राईसमध्ये मी मसाला भेंडी मी ही घालते आहे. आणि ते राईस पण तुम्ही बघू शकता, तो पूर्ण तांदूळ नाही आहे, मूग मसूर मिक्स आहे. हेल्दी ऑप्शन आहे. एन्जॉय.